जत्रोत्सव आहे तो जवळजवळ 70 ते 80 वर्षांमागचा आहे आणि ह्या जत्रोत्सवाला असंख्य भाविक लोक येऊन जातात. 15 मिनिटाचं 5 मिनिटाचं जे अंतर आहे ते चालायला आम्हाला लोकांच्या गर्दीत 20 मिनिटं लागतात. हीच ख्याती आहे मडकईच्या जत्रेची. पोलीस पाटा असतो, कोण पोलीस असतात, संरक्षण असतं, सगळं. त्यातल्या त्या रथोत्सवाला का महत्व आहे तर वाद्य जो आमचा प्रथा आहे. अनेक ठिकाणी रथोत्सव होत असतात पण त्यांचं वाद्य आणि रथ त्याला ताळमेळ काय होत नाही. एका ठेक्यात जे वाजवलं जर कुणीही एखादा चुकला की लगेच त्याला ओरडलं जातं. सारखं वाजव, नीट वाजव, एका तालात एका सुरात रथ आमचा नाचतो. हेच मोठं वैशिष्ट्य. लहान लहान असे 2 रथ असतात आणि त्या रथात ग्रामपुरुष आणि आमचा कुलपुरुष असे 2 पुरुष त्या रथात बसवले जातात. मूर्ती बसवल्या जातात आणि ते रथ पण जे आमचे वाडेकरांना रथाची जबाबदारी. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाड्या 7 वाड्या आहेत बरं. 7 वाड्यातल्या प्रत्येक वाड्याला त्यांना जबाबदारी मिळत असते. फेरा घेऊन एक 7 वर्षाचा फेरा झाल्यानंतर त्याप्रमाणे ते धाकटे रथ अशी ते उचलतात आणि उचलून नाचवतात. त्यांची सुद्धा आख्यायिका मोठी आहे. तो कुलपुरुष आमच्या शेमीपर्यंत रक्त पाणी भाण फाडला आणि तिथे बॉर्डर पर्यंत मडकई कुंडई सीम आहे तिथपर्यंत त्याने जिथे आपलं जड पडेल त्या ठिकाणी आमची मडकईची सीम तुटली. एवढा मोठा महापराक्रमी पुरुष होता कुलपुरुष म्हणून त्याला मान म्हणून त्या रथात बसवलं धाकट्या रथात. आणि तो रथोत्सव जो आहे म्हणजे ते रथ बारके जे आहेत ते एक आमचं हे आहे नियम आहे. ते रथ वरती देवीच्या चरणाकडे आल्याशिवाय खालचा मोठा रथ आणायचा नाही. त्याच्यानंतर देवी रथात बसून नाचत 32 पायऱ्या काढताना एक अदृश्यमयी असं तिथे चित्र निर्माण होतं. बघायला भाग्य पाहिजे. एका क्षणात ते वरती येते. 32 पायऱ्या घेऊन जड रथ देवीचा सगळी माणसं वरती येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा नवदुर्गेच्या फेऱ्या मागून पुढे पुढून मागे मागून पुढे पुढून मागे असे देवताईचे रथाबरोबर फेऱ्या होतात. उत्तम तालासहित. कधीही आमच्या देवीला सकाळी फेरा पूर्ण होत नाही ही खासियत आहे. मंडपात एकदाच तिला नेऊन नाचवतात आणि नंतर बाहेर घेऊन पुढे जायचं मागे यायचं. अरे लोकांना देवीचं फेरं होतच नाही होत नाही असं वाटत असतं पण तेच खास असतं. त्याच्यानंतर तो फेरा पूर्ण झाला असा होतो आणि मग देवीला वरती पहाटे झिळीमिळी असा काळ निर्माण होतो ना प्रातःकाळचा. त्यावेळी मग देवीला वाजवत हसत नाचत खेळत वरच्या महानवडकर तोरणामध्ये म्हणजे त्याने ते बांधून घेतलेलं आहे. पूर्वी पोपळीचं होतं. आता ते बायका मंडळी सगळ्यांनी पैसा एकत्र करून देवीसाठी कडगंज ते तोरण बांधलेलं आहे. आपल्याच्या जवळी चरावरील तोरण पुढे देवी अप्रतिम त्या तोरणात दिसते. पूर्वी हा रथ देवीचा 10 वाजता न्यायचा. कुठे तळीये खोल येते मूळ स्थानात देवीच्या. पण आता काय गडबड होते. लोकांचा दिवसोत्सव असतो गडबड होतात म्हणून लवकर घरी बघून तो 8 वाजता नाही. आणि काटे कटेरे सगळे खाऊन सगळे भाविक जण म्हणजे ते खांद्यावर रथ देवीला घेतात ना. असंख्य हाल काढत सर्व पेढे तिथे पेढ असतात देवाचे 1-2 ती सगळी घेऊन आरत्या वगैरे घेऊन देवीच्या तळये खोलीत जातात. तळये खोला केल्यानंतर कुठलाही भाविक तृप्त होऊन जातो. मन तृप्त करणारे मन तृप्त झाले म्हणतात ना अभिषेकी काका वगैरे आमचे. त्याप्रमाणे तिथे गेल्यावर सर्व भाविकांचे मन तृप्त होते. कारण तिथे असणारा निसर्ग, देवी बसलेली तोरणात द्वितीय स्थानी आणि पाणी देवीने चरण लावून काढलेलं पाणी त्या ठिकाणी आहे. की अमृतमयी पाणी पिल्यानंतर तुला समाधान मिळतं. हे त्या ठिकाणचं महत्व आहे. तिथे नंतर पुन्हा देवीचा रथ नाचवतात 12 वाजता. आपले ओटी वगैरे स्वीकारली जाते सुहासिनीकडनं. आणि तिथे एक चमत्कारिक आहे ते म्हणजे असंख्य पायऱ्या चढून हा रथ जमिनीला न टेकवता रथवरती चढवतात आणि उतरवतात. ही सामान्य गोष्ट नाही. ही विश्वातली एक गोष्ट म्हणायला काही हरकत नाही.
आणि ते आमचे मडकईकर बंधू ज्यांना रथ असतो ते आणि इतरही काही लोक मिळून घेऊन काम करतात उत्तम जगदंबेच्या आशीर्वादात. आणि त्याच्यानंतर रथ हळूहळू रथाची पायन असं बोलतात, त्या पायणीतून काही ठिकाणच्या आरती वगैरे 2-3 घेऊन नातीच्या मूर्ती नातून पायऱ्या चढून खाली उतरतो. आणि हळूहळू आमचे जे प्रसिद्ध शिल्पकार असं म्हणतात ते म्हणजे अजित कामत त्यांच्या घरासमोर एक बेताळाचं देऊळ आहे. बेताळाचं देऊळ आहे आणि त्या ठिकाणी मंडपाची रचना केलेली जाते. पूर्वापासून भव्य पूर्वी काय मल्ल असतात ना, मल्ल तुळताची माणसाची मल्ल असतात ना, त्या मल्लापासून मी तरी बघितलेला आहे. अनेक लोकांनी गडगंज असा मंडप त्या ठिकाणी बांधला जायचा. आता लहानसा बांधतात आणि तिथे पण त्या देवीला ठेवली जाते बराच वेळ. आणि संध्याकाळी सूर्याचे किरण देवीवर टाकतात. ही एक विशेष असं महात्म्य आहे जगदंबेचं. आई महिषासुरमर्दिनी नवदुर्गेचं एक महात्म्यच आहे म्हणायला पाहिजे की सूर्यबिंब टाकल्याशिवाय रथ उठलायचा नाही. तिथे आमचं म्हणजे माझं नित्य कीर्तन जे आमचे दादा आणि करायचे आजोबा भाऊ ते नित्य कीर्तन व्हायला पाहिजे. आणि त्यांची सेवा म्हणजे नृत्य वगैरे करणाऱ्या त्या तिथे होत्या नृत्यांगना, त्यांची ही सेवा व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरच देवीला नाचवत संपूर्ण नयनानंदाचे तलाव नौकाविहार वगैरे झालेला असतो ना, त्या ठिकाणं देवी वर येते. शेवटच्या ठिकाणी स्थान थांबणे म्हणजे मडकईकर लोकांच्या घराघर आहे तिकडे, त्या ठिकाणी ती थांबते. एकच आरती घेते, एकच आरती मडकईकरांची. एक गोष्ट आवर्जून सांगावीची वाटते की मागे एकदा वृत्तपत्रावर सुद्धा मी लेखन केलेलं की मडकईकरांची जत्रा आहे ना ती मडकईकरांचीच आहे संपूर्ण. कारण अथापासून मडकईकर लागतो तो अंती ती आता सांगितली आरती तीच तर मडकईकरच लागतो. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितली बघा, हे बऱ्याच जणांना माहित नाही. आम्ही आहे पण मडकईकर पाहिजे तिथे सगळ्या कामाला. पिरवळीची ती उभारकीला त्या तिथे मडकईकर आणि कुठे मडकईकर आणि कुठे मडकईकर. देवी सोनाराकडे न्यायला अदूक मडकईकर. असे सगळीकडे कोण तर मडकईकर. म्हणून मडकईकरांची जत्रा ही अस्मियत आहे. नंतर देवी ती शेवटची आरती झाली की मग वाद्य बदलतं. असा जो ताल आहे ह्या तालावर पहिलं फेणं होतं तिथे वर्ष पद्धतीप्रमाणे. म्हणजे पारंपरिकरित्या तिथे कीर्तन होऊन ते फेणं अजित कामतीच्या ठिकाणी तिकडे बेताळाच्या ठिकाणी जसं झालं तसं होतं. आणि मग देवीचे फेरे जे आहेत ते पूर्वीपासून 5च व्हायचे. आता उमेदीने लोक 7 काढतात, 9 काढतात, कोण 11 काढतात पण उमेदीने. आणि त्याच्यानंतर पुन्हा आई जगदंबा नवदुर्गा माता समोर येते आणि पुन्हा एकदा आनंदाला वाव येतो. हे सगळे वाट बघत असतात ना अर्धा पाऊण तास दक्षिणेची देवी कशी नाचणार, आता कसे नाचवणार वगैरे वगैरे. हे दृश्य क्षणात उपलब्ध होतं. आणि देवी घडाघट करून तो रथ इतका 5, 7, 8, 10 मिनिटं नाचवला जातो. श्री नवदुर्गे अंबाबाई मदला ठाव देवाबाई असं म्हणता जगदंबा नाचत खाली आणि हळू कळंगला देवीला खाली ठेवतात. पालखीत बसवतात काही गर्भगृहामध्ये ठेवून झाल्यानंतर मग संध्याकाळी 7च्या सुमारास सभापूजा होऊन जत्रेची सांगता होती. एवढंच माझ्या अल्पबुद्धीत जे काही आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे. काही चूक नफरत झाल्यास क्षमा करावी एवढंच. तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू मिस्टर कुडके. आणि श्री नवदुर्गा माता की जय. जय.